सांगली जिल्ह्यातील दत्त महाराजांचं पवित्र स्थान औदुंबरला तुम्ही कधी गेलाय का? इथे असणाऱ्या पादुकांना विमल पादुका का म्हटलं जातं सगळं सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सुनील आणि आज आम्ही गेलो होतो औदुंबरला. कृष्णामाईच्या पवित्र काठावरती औदुंबर वृक्षांच्या घनदाट शाळेत वसलेलं एक असं दत्त क्षेत्र जिथे साक्षात नृसिंह सरस्वती स्वामींनी चातुर्मास घालवला होता. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं श्री क्षेत्र औदुंबर हे स्थान नरसोबावाडी गाणगापूर प्रमाणे दत्त भक्तांसाठी पवित्र मानले जाते. शके 1441 च्या सुमारास याच निसर्गरम्य तपोवनात औदुंबराच्या घनदाट छायेखाली श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी चातुर्मासाचा काळ व्यतीत केला होता आणि याच पदपर्शाने ही भूमी चिरंतन पावन झाली. याच घाटावर आज त्यांच्या पादुकांचे मंदिर उभा आहे. औदुंबर स्थळी असणाऱ्या या पादुकांना विमल पादुका असे म्हणले जाते. हे मंदिर ब्रह्मानंद स्वामी यांचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी बांधले. गुरुचरित्रामध्ये एक कथा सांगितली जाते. कोल्हापूरचा एक मूक ब्राह्मण भुवनेश्वरीच्या दर्शनाला आला होता. त्यावेळी देवीने त्याला सांगितले की नदी पलीकडे औदुंबर वृक्षाच्या खाली बसलेल्या तेजस्वी पुरुषाचे दर्शन घे आणि स्वामींच्या कृपेने त्या मूक ब्राह्मणाला वाचा व ज्ञान दोन्ही प्राप्त झाले. चैत्र महिन्यात इथे कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, नृसिंह सरस्वती जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला हजारो भाविक येथे कृष्णा स्नान करून पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झालं आहे.